सकाळ. मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. तर आज ना 4 मे आहे आणि छान अशी मी देवपूजा केलेली आहे. तुम्हाला दाखवते आपली छान अशी आजची देवपूजा गावाकडल्या घरची. काहीतरी दाखवायचे. तर हे आमच्या गावचं ना माहेरचं कुलदैवत आहे खंडोबा. तर त्याचं कळस बसवायचं कार्यक्रम झालाय. तर त्याच्यामध्ये मी पावती फाडली होती माझ्या नावची. तर हे पीस म्हणजे पूर्ण ज्या लेखी असतात तर त्या लेखी पैसे देतात कळस बसवण्यासाठी. तर राम मंदिराचं पण बसवले मी, त्याला पण दिले, त्यात पण मला साडी दिली. आणि हे खंडोबा मंदिराचं तर पीस आणि सोबत ही छोटीशी, हे बघा, छोटीशी महादेवाची पिंड पितळेची आहे. हे बघा, दुकानाचं खालून नाव पण आहे. तर माझ्याकडं मी सोबत देवघर नेले, त्यात मला लग्नात दिलेली महादेवाची पिंड आहे. तर आता हे मी गावाकडल्या देवाऱ्यावर ठेवणार आहे. बघा किती सुंदर, छोटीशी आहे पण अशी खूप चांगली जड आहे, मजबूत आहे. हे बघा छोटीशीच आहे. तर चला आपण यायला आता देवघरावर. या ठिकाणी गुलाल आणि अक्षता टाकून मी छान अशी पूजा करून घेतली. हे बघा, आता आजपासून महादेवाची पेंट आपल्या देवघरात. किन्नी पावती फाडली होती तर त्यांच्यासाठी पीस, महादेवाची पिंड, उटीचं आलेलं आहे. आणि वर्षराधाला पप्पा आले होते ना, आईनं आठवणीनं पप्पासोबत दिलेलं आहे. ही शेवग्याची शेंग डाळ टाकून बनवले, मस्त अशी घट्ट. इथं आहे भात, सोबतच चपात्या. काल सार्थ सुवर्ण आले होते, सार्थचे बाबा, धनश्री, किट्टो. तर काल दिवसभर बेडमध्ये भांडे टाकायचे काढून ठेवलेत, ते पण झालं नाही. परत काल इतके मोठे कपडे धुतले होते, त्याच्यासुद्धा घड्या करून ठेवायच्या होत्या. पसारा झालाय सगळा कार्यक्रमात. बॅगा ते मला सगळं आवरायचं होतं, पसारा झालाय. तर माझ्या आता सकाळची घरातली कामं झालेत, कपडे निरम्यात घातलेत, तोपर्यंत आता इथलं सगळं आवरून घेते. चिवडाचा शंकरपाळी खाऊन झाला असलं तर थोडं भात आणि भाजी देऊ का? काल दिवसभर साड्या चेंज केलेलं, पूर्ण मला बेडवर इतके मोठे कपडे पडले होते. आणि काल मी मोठं बघणं भरून कपडे धुतले होते, तर ते सुद्धा घड्या करायचे होते. तर ते सगळं घड्या करून घेतलं. आणि जे आयरावर साडी केली ती आहे, मी ब्लाऊज पण शिवून घेतलं होतं. काल सार्थ स्वर्ण आल्यानंतर मी घातलेली. तुम्हाला व्हिडिओ बघितलाच असेल तर मी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. मला हा कलर घ्यायचा होता, मोरपंखी. तर मी 5 मधल्या 3 साड्या मोरपंखी घेतल्या, त्या एक मेहंदी आणि एक राणी कलर, पिंक कलर. कारण मला 5 सारखे घ्यायचे होते पण मिळल्या नाहीत. मस्त या अंगाला चिटकून राहते, कॉटन आहे, उन्हाळ्याचं छान असं. बाळा जेवायचंय का तुला? आता पाहिजे होते, जेवायचंय का तुला? किती ग्लास आणलाय तू? ऊन लागणार का तुला? करून जा, टोपी घालून ये जा, मी थांबते तोपर्यंत. रोपाला पाणी भिजवायचं चाललंय. अगोदर हाच वापा भरला. अरे कमा, आपण ना मेथीची भाजी आणि कोथिंबीर लावू दुपारी. मम्मी काय करते? रोपाला पाणी, ऊन कसलं आहे, रोपाला पाणी द्यायचं आहे. पूर्ण कडाच्या वाफेपर्यंत पाणी सावकाश जाते, इकडे यायचंच नाही. आता भरल्यावर डायरेक्ट बंद करायचं. इकडे येऊन काय फोडाफोडी करू नको. अरे काय झालं र? ए समोन्या, पाणी आण रे मला. आण बाळा आपल्या आईला.
मी जोकर घेताना वाकला जाते. लाडूले तुला खेळायचंय? नाही. ये ना थोडं. लागल. नाही मी हरवते. दाताळ आहे का वर? दोन काढा. तूच पी शरबत. चिखलाचं केले शरबत पाजतोय आम्हाला. ए लांबसर कांबा डोक्यात पडल. ते त्याच्या डोक्यावर आंबाच मोठा आहे. काय खोडा करता का दुसऱ्याला? असला मोठा आंबा टांगपणे पडला डोक्यात. पोराला लांबसरक मध्ये त्यानं आपलं डोक्यात नादात मोहळ उठलं. घरी चल घरी चल घरी चल. चावते चल घरी. एकदा डोक्यात एकदा डेऱ्यावर. डोक्यात पडला दुसरा आंबा डेऱ्यावर पडला. गेले माशा बसल्या. अहो डेरा फुटला की. माझ्या का नाही चावत. एवढं कुठं नाक माझं देख नाही. माझ्या नाकाला माशी चावाया. देखण्या माणसाला चावत असते. डेराच फोडला की. होते मी रसना तर याच्यामध्ये साखर टाकून आणलेली घरातून. कोणाला प्यायचं रसना? मला लाडू तुला का नाही आवडत तुला? ज्यूस आहे ज्यूस मँगो ज्यूस. हे बी कट होणार आहे. चाकून काप. ऑरेंज आहे का मँगो आहे? हो मँगो आहे. खरंच तसं आहे. हिरवा आणि येल्लो आहे. ग्रीन अँड येल्लो. लिक्विड आहे बरं का सांडून. त्यानं कलर येत आहे आणि ह्यानं चव. टेस्टी त्याच्या. कटच होईना. हे ह्याची हिरवं नाही हो ह्याच्यात. हे आहे हिरवे कलरचं आणावं लागतं त्याला. बस बस. मिक्स 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 आणि गुट्टू 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 गुट्टू. तुला नाही ना आवडत? दादा तू पी. हा तू मी पप्पा नाच तू पिऊ. लाडूला नाही आवडत. हे लाडूला तुला आवडतं? नाही मी जेव्हा खाणार आहे. जो काय करणार आहे? मी आंबा खाल्लाय. आंबा खाल्लाय तू? आंबा का आंबा? आंबा. रशना रोजाना उत्सव. गिफ्ट ये. तशा आंब्याच्या झाडाखाली रसना पार्टी चालू आहे. आणि इथं बघायचं चालू आहे तुझं जास्त आहे का माझं जास्त आहे. घे ना. नको ज्यूस आहे ज्यूस. नको. कसं झालं टेस्ट? हाताला किती लागलंय बघ. मस्त असा यम्मी यम्मी ज्यूस. मँगो फ्लेवर आहे. माहिती आहे. पप्पाला मी एक ऑरेंज आणि एक मँगो सांगितलं होतं. तू मँगो घेऊन आलाय ऑरेंज ठेवून घरात. जे लोक आहेत ना हे बघा गाडीवरती दोन तर मसवड सिद्धनाथाचे आलेत. डवरी काहीतरी म्हटले ते. मग त्यांना पैसे काहीतरी धान्य द्यायचं असतं ते दिलं. आणि बाबरांच्यात जावा मग विचारत होते कुठे आहेत बाबरांचे घर. ते सांगितलं पुजारी आहेत मसवडचे. दिवसभर झाडाखाली बसून आंब्याच्या ऊनच असं एवढं प्रचंड आहे आमच्याकडे. झोपा ठोकून झालंय. तर रोजच म्हणते लावायचं लावायचं. तर हे बघा आज मस्त थोडीशी मेथी आणि धणे लावायचे. म्हणजे कोथिंबीर आणि धणे. कोथिंबीरसाठी धणे आणि मेथीची भाजी. ये ना. चप्पल घातलंय का दोघं पण? थोडंफार काम करूया म्हटलं आता. म्हणजे मोटर चालू केली की परत भिजवता येते. कोणत्या वाप्यात टाकूया? ये लाडू इकडे इथे. मम्मी ते मी काय ना. हा इकडे इकडे.
आणते मेथी आण मला. मेथी का डब्बा थांब आधी कोथिंबीर टाकू. थांब बाळा इकडे. तिकडं ओल्या जागा तिथं ओल्या जागा. कोथिंबीर आता ह्याला ना बुजवून टाकायचं. असं कर. Side, please. Hi. इकडं Bye bye. थोडाशी तिकडची मेथी लावायची आणि इथं कोथिंबीर. इकडं बस बस जास्त टाकली. आता पाणी द्यायचं ह्यांना. आई पाणी का द्यायचं? रोपाला पाणी भिजवतं संध्याकाळी. संध्याकाळी मोटर आता उद्याच चालू करते तर. तर भाजीपुरते वांगे सुद्धा निघालेत बरं का. तर काटेरी वांगे आहेत. तर आमच्याकडे हेच वांग जास्त चालते. हे घे सांगोला वांग. कवळ्या कवळ्या वांग्याची भाजी ना खरंच खूप टेस्टी लागते. आणि काटेरी वांगे मला आवडतात. मी भाजी बनवताना पण त्याचे काटे नाही काढत. शिजलं ना छान टेस्ट उतरते आणि काटा सुद्धा मऊ होऊन जातो. झाडूला 2 टोमॅटो सापडलेत. तसं तर टोमॅटोचं झाड जळलेत आता. तर हे आपला घराच्या पाठीमागला परिसर. केळी, चिंच एक काढायचं आहे. पप्पाला कधी वेळ भेटतो चिंच काढायला काय माहिती. बरं निघी बाळा. ही मस्त दूध काढून डेअरीला दूध गेलंय आपलं. तिथं ठेव बाळा. हा तिथं ठेव. पप्पाला लागते. मला दूध दे म्हणून मी दूध शोधून त्यात साखर टाकली आणि आता ऍपल मागतोय. वरून म्हणतोय अजून मला राग काढू नको. हे करून चाबरा कुठला तिथं तुला साधा घालू साधा घाल की बोललाय. बरं झालं. तुला हा मलाच घाल शाळेत. दादाला द्यायचं. खात नाही दादा. बरं थोडं. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि मस्त असं वातावरण. स्वयंपाक करायच्या अगोदर एकदा एक राऊंड मारून यावं म्हणलं. तस तर मी ही पाण्याचा जार घेऊन जायला आले. इतकं मस्त ना थंड थंड गार. इथं आता अंधार पडलाय. मेचा महिना सुट्ट्या संपतात. परत ह्या छान वाटतं इथं बसायला. लय आठवण येणार आहे झाडांची. इतकं छान मन प्रसन्न. 7 वाजलेत तरी मी झाडाखाली आले आहे.
इतका इथं माझा जीव गुंतलाय, म्हणजे रमलाय, छान वाटतंय. दिवस कसा जातो कळत नाही. मस्त आंबे. झाडातून फिरलं ना मला खरंच खूप छान वाटतं. जांभूळ पाड सापडला, पाड. संध्याकाळचे 10 वाजलेत बरं का, आणि पप्पाची वाट बघतोय. पप्पा गावाकडल्या बागेला पाणी देत आहेत. मोटर चालू आहे तिकडे शेवग्याच्या बागेला, आणि हा पप्पाची वाट बघतोय. आलं बाळा पप्पा? नाही आलं? येईल थोड्या वेळाने येतंय. तुला काय कम म्हणा का? दादू काय करते? दादा टीव्ही बघतोय. तुला टीव्ही बघायला आवडत नाही? अंधार पडले की बाळा भाऊ येईल ना अंधारात, का नाही येत? पप्पा कधी येत काय माहिती. गोगी बघ खाऊ खाते. नाही खात. फोडणीचा भात बनवला होता, आम्ही सगळ्यांनी जेवलो, कारण पप्पा संध्याकाळी जेवत नाहीत. लाडूचे पप्पा. काय खाल्लं तू? फोडणी भात. तर मी, लाडू, समुदादा, आत्तू सगळ्यांनी फोडणीचा भात खाल्ला, कारण आहो संध्याकाळी जेवतच नाही आहेत. आणि आता बसलोय आम्ही त्यांची वाट बघत. 10 वाजलेत. खुर्ची टाकून मस्त गार हवेला. अजून तर नाहीत आले. बाय, गुड नाईट. गुड नाईट. तू आता मला काय म्हणत होता? गुड मॉर्निंग. झोपून दूध प्यायला उठून बाहेर आला आणि म्हणतो गुड मॉर्निंग आई, गुड मॉर्निंग. संध्याकाळचे 10 वाजले तर गुड मॉर्निंग. गुड नाईट करा सगळ्यांना. गुड नाईट. उद्या भेटू. उद्या भेटू. छकाल छकाली. झोपा असं म्हणा. सांगा आता झोपा. झोपा. बाय बाय. तर एकदा मी तुम्हाला ना मस्त समचं वातावरण दाखवते. हे बघा कसलं सुपर झाड दिसते ना. हे आमचं समोरला लिंब, आणि हे आमचं पूर्ण इकडं आहे बरं का. हे बघा पूर्ण झाड आहेत, पूर्ण असे मोठे मोठे, घरापेक्षा उंच, घराच्या चारी बाजूला. मोटर चालू झाली, पाण्याचा आवाज येतोय इकडं पण सगळं. म्हणजे आहो आले शेततळ्यावर मोटर चालू करून. आता अगदी 2-4 मिनिटात येतात घरी. येतात मोटर चालू करून येतात. रात्रभर मोटर चालू राहते. मग ए लाडूले, पप्पा आले बघ, मोटर चालू केले पप्पानं. बघ पाणी वाजते, काहीच वाजते सिंटॅक्स मध्ये. आता येते 5 मिनिटात. आलं कुणाचा? वाट बघत होता. पप्पा आलं. पप्पा तुम्हाला दिवस मोळायला फुटाणे मागत होता, आणि पप्पाने तुला फुटाणेच आणले. हा, मी 1 जार मध्ये केले. काय बाळा, पप्पाला कसं कळलं रे तू आईला फुटाणे मागतोय? आता आणलंय. आवडले का? थँक्यू म्हण. नाही, मी नव्हतं केलं, खोटं बोलते पप्पा. थँक्यू म्हण पप्पाला. अहो त्यानं मला दिवस मला फुटाणेच मागितलेलं, आणि तुम्ही योगायोगानं आणले कसे? मला ती आश्चर्य वाटाले. तुम्हाला कसं कळले ना मला फुटाणे मागितलेलं? आई फुटाणे खायचे. हा, काय करते म्हणे मी? तुझी लाड करते. टीव्ही बंद झाली का? पप्पाच्या गाडीचा आवाज आल्या. बाय, गुड नाईट. उद्या भेटू. शुभरात्री. झोपा आता निवांत. बाय. मी पण झोपतो.